ओम श्री गणेशाय नमः, श्री वेंकटेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. गणेश प्रिया योगराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणिता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र. नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र. ओम श्री गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड पहिला उपासना कांड अध्याय 21 मंत्रोपदेश वर्णन. श्री गणेशाय नमः. विनायक गुप्त होताक्षणी दुःख दक्ष दक्ष दुःखी अंतकरणे कुठे गेला विनायक म्हणून बरळू लागला सारखे वस्त्रेकडून पडल्याचे भान कुठले उरले त्याचे मोठी नाम गणेशाचे घेत होता अखंड भ्रमिष्टोनी फिरू लागला बेटे त्याशी पुसू लागला बडबडून निश्चेष्ट झाला भूमीवरी पडवणी तये वेळी त्याचे स्वप्नी आला हे कवी प्रकोणी बोलू लागला मंजुळवाणी कृतन हाता करू नको जे मागितलेस विनायकाला हे इष्ट मी दिले तुझला मुद्गल ब्राह्मण हुंदी मजला निश्चिंत हो बालका निद्रेतून उठल्यावर मनुष्य जसा सावत्र सत्वर तैसा दक्ष पाहे स्वभावारा हर्षयुक्त चित्ताने विश्वामित्र म्हणे भीमराजासी एक सांगेन कथा तुझ्याशी पृच्छा करून अनेकांची मुद्गलाश्रमी पातला दक्ष धुरणी पाहताचा आश्रम दिव्य असे तपोधाम विद्यादान जेथे निष्कामे करीत असे मुद्गल ऋषी अनेक दिसती शिष्यवरा अभयाचा धंद दुर्वारा नंदनवनाचा परिसर बोलोकी पातला जणू मनी ध्यानी मुद्गलाचे रूप दक्ष तळमळे पाण्यास्वरूप उच्चासने दिसले तेजमापा व निष्ठदाता देखिला वेद वेदांगाचे अध्ययन सर्व शास्त्रात निपुण योगाभ्यासी नित्यगान मुद्गल है सिद्धबाई सर्व सम तेजस्वी कैक सिद्धिंद तपस्वी वाणिज्याची ओजस्वी आचार श्रेष्ठ मुद्गल गणेशाच्या सुवर्ण मूर्तीला होता अभिषेक चालला यथाशास्त्र पूजेला मुद्गल होते बैसले साश्रू नयनांना वरित दंडवत साष्टांग सहित दक्षकाली मुद्गलास परित कृतज्ञ पूर्ण भावाने विश्वामित्र सांगती भीमासी मुद्गल कुसे दक्षासी परिचय द्यावा अम्मासी आलासी का आश्रमाई तुझला काय दुःख आहे संकोचाबीन सांगावे संतुष्ट होऊन परतावे आश्रमातून जाताना कानी पडता मुद्गलवाणी दक्ष एकाग्र होतसे मनी आपल्या जन्माची गाणी विदित केली मुद्गला भानु नगरीतून उच्चाटन कौंडण्यपुरीची होळण उभयता मी आणि माझी माता भिक्षा करणे कृपानिधे प्रभू नामाचा पदस्पर्श होता उद्धरली अहिल्या माता तोची आपला वायुस्पर्श होता माझी व्यथा दूर झाली माझ्या पूर्वजांचे पुण्य माझे जीवन झाले धन्य तुमच्या हृदय कारुण्य मज प्रति जागृत झाले ज्यांच्या केवळ वायुस्पर्शाने मज लाभले निरोगीजीने आहेस ते यांचे मंगल दर्शन घेणे लागलेला ध्यास मज नाही घडले तरी दर्शन मी देईन माझा प्राण ऐसा माझा होता पर त्यासाठी पात्र बहुत दिवस होतो भ्रमित रात्रंदिन ध्यानग्रत साष्टांग स्वीकारावा प्रणिपात आचार श्रेष्ठ मुनिवरा वायुस्पर्शाची कुपित मजला नाही मागित माते सही नाही ज्ञात कृपा गुरुनी सांगावे आमच्या तपाने श्रीगंधराज दृग्गोचर झाले चतुर्भुज मातेचे पूर्ण करून या काज मज लागी बोलले ते स्वरूप अत्यंत सुंदर त्या सापडेना अक्षरा चतुर्भुज भव्य शरीरा मुकुट शोभत मस्तकी हे खाती परशु धरला हे खाती कमलमाला वाम हातात मोदक पाहिला दक्षिणस्तवरदाही कानी चमकती कुंडले दिव्य वस्त्र नेसले दंत शुडांग्र झळकले अलंकार नानापरी जैसा पूर्णचंद्र देखिता सागरास लाभे पूर्णता तैसी आनंद पूर्णता स्वामी मजला लाभली मज बोलले पशुपती सुत तुझला वर नाही देत तुझ्या सर्व कामना फलित करतील निश्चय मुद्गले वंशवंशी गणेश भक्ती असे राहू द्यावे प्रीती गृहामध्ये लक्ष्मी सरस्वती स्थिर असावे निरंतर माझ्या मनी होता भाव गणरायाने घेतला ठावा तदा तथास्तु बदले गणराव तेही ऐकले स्पष्ट मी मुद्गल मुनी श्री गणेश भिन्न दिसती जरी वेश तरी दोघांचाही विमनस्पर्श एक वाटला खचितची मुद्गल आणि गजानन स्वरूपे दोघे एकत्रान माझ्या अनुभूतीची कोण मज सांगे मुनिवरा दक्षचे ऐकता वाणी निर्मला बोलते झाले मुनी मुद्गल दक्षात्तम भक्ती विमल वर्णन कोण करू शके सहस्त्र वर्षे ज्ञातप केले पर्यायचे दर्शन नाही घडले त्रिगुणातीतास तू पाहिले चराचराच्या गुरुसी त्रिदेव रूपांचा निर्माता इंद्रे बुद्धी यांचा करता भूते विभूतींचा त्राता त्या सिंहंदी गजानन हे दरुशिक अनिक देव तेन जानकी ज्याचा ठाव तो शिवसुत गणराव त्याचे दर्शन तुझ झाले तुझा थोर अधिकार तुलाच माझा नमस्कार
महान भक्ता स्वीकार दक्ष श्रेष्ठ गुरुबंध अलभ्य 16 तैवेळी मुद्गल शिष्यांची मादी आली याची देही याची डोळी अनुभूती घेतलेसे दक्षानी मुद्गल मुनी परस्पर अलंमुनी आलिंगुनी परस्परांचे बंधुनी असनी होती एकाग्र मौनाचे क्षण सरदा मुद्गल मने वल्लभ सुदा एका अक्षरी मंत्र जपदा अधिकारांची वाढेल प्रातकाळी होता संध्या स्नान प्रतिदिनी करावे अनुष्ठान तुझं सन्निध रागील गजानन वचन माझे सत्य घे मंत्राचा त्याग करदा सर्वनाश होईल पुरता मंत्राची ठेवता खंडिता सर्व सिद्धी मिळतील गणेश भक्तीचा प्रसार हाची स्वधर्माचा स्वीकार भक्त श्रेष्ठ करी विचार सावध आपल्या जीवनी धनरायाचा असता भाष इंद्रादी देवगी होतील भाषा आनंद समाधान पूर्ण यश भोगशील दक्षा तू जीवनाचे पूर्णत्व भक्ती रसाचे तत्व मरण भयाचे सत्व लाभेल तुझला निश्चय श्री गणेश पुराणे उपासना खंडे मंत्रोपदेश वर्णन नाम एकविंशति तत्वमध्याय गौडः ओम श्री गणेशाय नमः अध्याय 22 बल्लाळ विनायक कथन श्री गणेशाय नमः नमो नमो श्री अग्रगण्यान्य नमो नमो श्री अग्रपूज्याय नमो नमो प्रमोदाय सर्वोपास्य महावीरा विश्वामित्र सांगती दक्ष कथा चकित झाला भीमद्रुपपुरता प्रश्न वाटे त्याच्या चित्ता अकल्पित वाटे सर्व घे दक्ष अंध जन्मदाता जखमातून वाही शोनित वरती आणि वाणी रगिता केवळ श्वासाचा बुडबुडा ऐसे आरोग्य जीवन कैसे मिळले वायू स्पर्शातून ऐसे कोणते त्याचे पुण्य पाप कोणते पळाले तप करून या वर्षे कोटी पावत नाही तो जगजेती मग कोणत्या प्रेमापोटी वल्लभ पुत्रासी पावला पूर्वजन्मात दक्षाची कोणती कर्मे पुण्याची ज्याने साक्षात विनायकाची कृपा झाली अपार विश्वामित्रास घालून लोटांगण भीमराजा म्हणे शरण शरण संशय घालावा दया कर अल्पबुद्धी मी असे श्री कथारूपी अमृत मी प्राशित आहे सतत तर मी राहिलो तृषार्थ हे कैसे गुरु राया तपोबली ज्ञानदाता पाहि राजाकडे सस्मिता या कथा एकशी पुढील एकदा संशय तुझा संपेल विश्वामित्र म्हणते नृपवरा कथा एकावी सादरा शंका सोडणे विचार धरा एकाग्र चित्त एकासने सिंधू देशातील नगर पल्ली नामे अतिसुंदर विकसित असे परिसर बुद्धिम वास्तू सापेक्ष या नगरीचा वैश्य कल्याण चतुरदाता बुद्धिमान उदिमी असे निपुण सदृदही पुण्यात्मा अर्धांगिनी त्याची हिंदूमती कुलाचारी सेवाव्रती देव ब्राह्मण पुंजमध्ये पती पत्नी उभयता दीप लाभला वंशाला वैश्य दंपतीची पुत्र झाला पारावार नाही आनंदाला कल्याण करे दान धर्म गौरविले वैदिक ब्राह्मण देवनिया वस्त्रे गोधन सुवर्ण अलंकार देऊन याचिकांशी तोषविले नामकरण विधीला स्त्री पुरुषांचा पुरलटला लोकसंग्रहाचे फला वैश्य कल्याण भट शेटजींचा कुठे हित बाळशाचे बाळा कसे सौभाग्याचे हनुमान सर्व पाहणाऱ्यांचे बलशाली होईल बालक वैदिकांच्या सूचनेनुसार बल्लाळ नाव सुकुमार त्या ठेवले बाळाचे साचार विधी केले शास्त्रोक्त बल्लाळ बालकाचे गुण शुद्ध ज्याचे अंतःकरण देवपूजेत निमग्न ज्याचे चित्त सर्वदा लिखे समय जाता दूरमनाद बल्लाळ सर्व सौंदर्यांचा करून या स्थानानं दिला गदा एक पाषाण स्थापिला मंत्र नसो तंत्र करीती दुर्वांकुर पल्लव वाहती स्पाशानास नमस्कार दे समजून या गणेश मूर्ती आवनवता बालकांचा मनी भाव सात्विकाचा जय घोष गणरायाचा पुल्ले करते स्वानंदे कोणीतरी नृत्य सादर कोणी गाई गीत सुस्वर कोणी जपे श्री ओंकार कोणी करी मानस पूजा बालक शक्ती एक वडली काष्टे पल्लव एकत्र केली मंडपाची उभारणी केली छाया करते आराध्या मंडप उभारीला बालकांनी भिंतीस खोट बांधणी पाषाण सिंदूर लावणी तया घातली पुष्पमाळा धूपदीप नैवेद्यर्पणे भजनात दंग कोणी आत्मनिवेदने आत्मतल्लीन झालेला कोणी अस्सलखी हित भाषेत व्याख्यान जुन पंडित कोणी पठन करी ग्रंथ श्रुतवर्ग कोणी सांगे वेदोपनिषद कोणी करी दर्शनवाद कुणाचा धर्म संवाद कोणी मांडे कर्मवादी वरती दिसे बाल्य खेळ परी गांभीर्याचा त्याला वेळ श्रद्धेचा विमळ परिमळ बालकांच्या या भक्तीला असा परिपाठ अनेक दिवस बालका अनुप्रास शुद्धा कृषाचा निपुणास राहिली नाही ते काळी आज नाही तरी उद्याला येथील मुले घराला पर्यंदा चुकला पालकांचा सर्वस्वी किमान भोजनाच्या कारणे घरी यावे मुलाने परी नाही झाले येणे कैक दिवसांपासून जीवाची घालमेल वाढली पालक मंडळी एक झाली गृही आली वैश्य कल्याण शेडजींच्या पालक मंदिरात काळ बोला बल्ला नेमका कोठे गेला इतका काळ कोठे राहिला
आमच्या बालका संगती क्षेम मुलांचे कळेना गळ्याखाली गिळेना आता छडा लावल्या विना आम्ही न जाऊ घेतोनी बल्लाळ मुलांचा स्नेही म्हणून आम्ही देतो पाठवून त्याच्या संगी आमचा प्राण पुत्र रूपे प्रिय जो शिस्तीचा झाला कडेलोट आता सुबरीचा शेवट बल्लाला करा नीट जबर शिक्षा करून या आप जर लागले मौन पुत्राच्या प्रेमा कारण शिक्षा देण्याचे अधिकार पूर्ण राबू आम्ही कठोरपणे काही घडल्यास दाद मागून नगर स्वामीच वंचित वाले या नगराच हद्दपार शिक्षेने कल्याण म्हणे जमावाला प्रतिष्ठा लागली पणाला माझी सहमती शिक्षेला ते माझी चिदायित्व जास्वंदी सम डोळे दिसली क्रोधाचे रंग ओकरी होट हात थरथरदी क्रोधे कल्याण वैश्याचे छोटा घेऊन यादी वाटाडे नोकर सांगाती हनुमाने वानाप्रदी कल्याण शेठजी निघाला कल्याण येता हे वनी दुरून पाहिले मुलांनी पोबारा केला सर्वांनी अपवाद केवळ बल्लाला बाहूच्या जोराने प्रहार केला कल्याणाने मंडप तोडला तरी ठाम उभा राहिला कल्याणातून मुख बल्लाला सोट्याच्या आघात करून पुत्राचे गेले ताडण रक्ताने माखली तन बोलण बल्लालाची ते देवा जलदारा देशा पर्वतावरणी वाटी उंच तुषार ओढली तसा बल्लाळ देशामधून कारण एवढी रक्ताचे यमापेक्षाही झाला क्रूर कल्याण वैश्य धुन बसून दृश्यवगे भेसूर पिता मारतो निर्दय झाले तेवढे नाही पुरले बल्लाळाचे आराध्य उचलले क्रोधे दूर भूर कावले कल्याणाने तोऱ्यात रक्तबंबाळ करून पुत्रासी दोरखंडाने बांधले झाडाशी बंधमुक्तता होऊ नये अशी सोय केली संपूर्ण मग गुरासी कल्याण निघाला जाता जाता वाघबाण सोडला वाचवेल तो देव तुला दुग्धबाणा सहित घायाळ झाला भक्त तरी सोडत नाही आपली पायरी बल्लाळ वागला तयापरी शांत उभा राहिला फाऊनी मोडले देवालय क्रोधांगीचा प्रलय विलाप करी वैश्यतनय गजानन धावरे भीमराजाशी संबोधन विश्वामित्र म्हणते तात्पर्य जाण कल्याण वैश्व सात्विक असून दवयोगे क्रूर झाला बंदिस्त बल्लाळ वृक्षासी आता शोनी मानसी प्रश्न करी आराध्यासी विघ्न हरता तू कैसा विघ्नांचा शत्रू म्हणून का बंदावे तुला जीवनी संवाद सर्व पाहतो सुनैरी दुष्ट संहारक गायसा तू चंद्रमा सौम्यात मोडेला शेषधरणी सोडेला उष्णता आपली त्यागेला एक वेळ अग्निसूर्य परिदेव आपल्या भक्तासी सोडत नाही एकट्यासी सदैव तयाच्या पाठीशी उभा राही शक्ती सवे देह यातनांची किंचित सत्य सांगतो नाही कंद परिरक्षिला नाही भक्त ते कैसे विष्णुमी ज्याने देवालय मोडले राजा राज्य फेकले श्री भक्त ताडून गेले तैसीच आता शापिनी असेल माझी भक्ती करी हो सत्य माझी वैखरी मजला देव क्षमा करी उच्चारतो शापमी वैश्य कल्याण माझा पिता बधीर होईल बुरदा अंगील बलगीरदा अंध कुब्ज होवनी बांधला जाणे वृक्षाला बाधत नाही मनाला आणि माझ्या भक्तीला कोण करील बंदिस्त रक्षिण्यासी देवालय मी सोसला अवघा प्रलय नाही होय दिला विलय देवनिष्ठ संयमाचा हाची मानीला दिलासा तुझ्या भक्तीचा फळसा बसा तुझ्या भक्तीचा पाळाला बसा देह हो दे नाहीसा तुझ्या पावी ठावरे भक्ती निर्धार झोपून प्रसन्न झाला गजानन विप्ररूप घेऊन भक्ता सन्मुख दावला ब्राह्मण रूप जरी घेतले दिव्य तेजात बोले आराध्य तुमचे उभे टाकले भक्त देतो वरदान प्रकट होता महाकाल प्रकाश व्यापे बना सकळ बल्लाळाशी बंदनिशी दिला तत्काल झाली श्रीकृपे देवभक्ताचे सद पाहतो भक्त देवास ओळखतो देवलीलेशी अनुभवतो जगे स्वधर्म पाळिनी वंदन करून या गणेशाला बल्लाळ पाहे देह आपुला एक व्रणही नाही उरला ताडण अथवा जखमेचा सतेज कांदी शरीरी आली देह यातना निभाली भक्तीची पावती लाभली मनानी चित्तात बल्लाळ म्हणे अव्यक्ता तूच माझा बंधुविदा सखा आणि माता तुझी अशी गणेशा चराचर सृष्टीचा करता फलदृष्टांचा हिमता पंचमहाभूतांचा उद्गाता विश्वनेत्रा तू एकमेव ग्रह ताऱ्यांचा नियंत्रक तू देशांचा संरक्षक तू दिनांचा बालक पदार्थ रूप शाश्वता तू वर्ण संचालक सांभाळीशी विषादिका इंद्रियांचा तू चालक काळ तुझला वश्वास आहे प्रसन्न होनी पार्वतींद्र बल्लाळा अलंकार म्हणे वत्सा माधवर्धाना दुष्पापधरे देहीन मे बल्लाळ म्हणे तुझ्या पायी भक्ती निरंतर राहावी तू येथेच स्थिर होई भक्त काळज पूर्ण करण्या भक्तांची तरी संरक्षण या क्षेत्राला आजपासून हेची मागतो वरदान देवशस्त्र दंड देई भीमराजास विश्वामित्र सागरी गजानन बल्लाळा वर्ग देती कल्याणास्तव शापाची गदी भोगावी लागेल निश्चित पल्ली नगराची महती सदैव राहील वाढती माझे नाव तुझ्या सोबती लोक घेतील सर्वदा तुझे चित्त माझ्या ठाई स्थिर होईल लवलाही मी स्थिर होऊन राही बल्लाळ विनायक नावाने भाद्रपद शुक्ल चतुर्थीशी भाविक येथील यात्रेशी मनोरथाच्या पूर्ण देशी
विरागीन बांधिला वर देवनी बल्लाळाला विप्ररूप गणेश गुप्त झाला तत्काळ मूर्ती प्रतिष्ठापनेला बल्लाळा केला आरंभ भव्य मंदिर उभारले दशग्रंथी वैदिक पाचारिले शास्त्र शुद्ध विधी केले भव्य केला सोहळा विश्वामित्र मंदी कथा सर्व पापापासून मिळे मुक्तता भक्त कामने लाभेल पूर्णता ऐसे क्षणी कधी गेले ऐसे हे पुण्य पावन कथा भृगु भृगु सांगे सोमकांता त्याने निवारीला व्यथा सुखासी उन्नत करीत असे जो नित्य निरंजन आत्माराम सच्चित घन तो दासा झाला सगुण बल्लाळ कथन परिसाते श्री श्री गणेश पुराणे उपासना खंड बल्लाळ विनायक कथोन नाम दरविश्वाध्याय घोडा श्री गणेशाय नमः अध्याय 23 भविष्य कथन श्री गणेशाय नमः स्वर्णगटी युक्त पुष्कर केळिका सर्जांचे पुष्कर ग्रीसीकरण करे पुष्कर चंद्र तस्करत नमो तुझ भृगुमने सोमगंधा परिसयाचा कल्याण करा भीमकुसे कांधी सुता दक्षचारिता परिसावे विश्रांती पावले सगमान मम मानस पुढे काय गती कल्याणाचं झाली ते सांगावे आशिष तुझी शेष दानता एकोटी भीमाचा गादर विश्वामित्र मने सादर मन एकाग्र करुणी कथा पवित्र परसावी बल्ला शापस्तो कल्याण देह झाला शोणितवान असंख्य क्षत समार्गिन मुखबधिरंद झाला दुर्गंध सुंदांगासी हे गती झाली दुरात्म्यासी मार्ग पुसे लोकासी शने घरासी पातला बिंदुमती करी अनुकर अकस्मात भ्रतर दशा देखून काय काय हे गज भुजून करी वल्गन घाबिरी ज्ञानी शुची दानशूर देवद्विज भजनी तत्पर धर्मशास्त्राचा अर्थ विचार परिसमुखी उदार तोषिता देशी हरदारासी अवस्था हे झाली कायसी कोण बाप ह्याले बळासी नकळे करतीसी कर्माच्या ऐसी बहुधा विलाप करिता पुन्हा पुन्हा श्वास टाकीन भरतर दुःखी अत्यंत झाले सुंदप्त मानसी मग त्याने केले कथन स्वपुत्रासी केले ताडन वनितया ते बांधन आलो कल्याण गृहासी त्याच्या क्षमे करून हे दशा प्राप्त झाली जाण भक्त भगवंताला समान मानवे छळन करावे छाया वाचा मन त्यांचे करावे सेवन बोलावे मृदू वचन त्यांचे उल्लंघन न करावे पुत्र पित्यासी होती बहुधा यात किंचित भगवत भक्त नरसंध्या करी विरक्त जाणे शास्त्रार्थ सर्वदा तदनुसार क्रिया करण भगवंती निष्ठा संपूर्ण तो पूर्वापार गुणा लागून उद्धरी जाण सत्पुत्र ऐसा पुत्र व्हावा गुळी म्हणून नवसावे देव भूतळी येर काय करावे पाबळी जे नरक मंडळी दाविदी निर्गुण शतकुमारा ते पूर्व जीवना कुठार त्या ते एक भक्ती तत्पर गुणवान पुत्र झाला तो भूषण स्वकुळासी सुखितोची नरकासी ऐसा पुत्र व्हावा वंशी जे स्वपितरासी मुक्त करी काय करावी नक्षत्र युगमोर अमास्यावे अंधकार पूर्ण एक चंद्र गोदा गगन शोभायमान दश दिशा म्हणून सुपुत्र कुळी झाला जेने सुख व्हावे पूर्व झाला लहान थोर तयाला देवभक्ताला नमकनावे बलते याती जन्माला अली भगवत भक्ती विनटला तो वन्य त्रिदशला तीर्थचरणाला वांचली तीर्थ त्याचे पवित्र कीर्ती एकता पावन श्रोत्र त्याते देखता सकल नेत्र ज्याचा मित्र जगदात्मा हे नेमोनी भक्त महिमान केल्याने केले त्या सिताडन त्याने सध्या कल्याण झाले क्षण जागता ऐसे कोणी वचन हिंदुमती झाली कंबाय मन मग घेऊन जन आली जे नंदनबद्ध होतात तेथे घरी अवलोकन तय देखील देवायतन देव देखील गजानन त्रिनयन चतुर्भुज सिंद्रारुण शरीर पुढे देखील बल्लाळ कुमरा पूजन करी षोडशोपचार मन एकाग्र करुणी त्याचे मंदन दयासी अभ्यंग देखील कुमारासी विस्मय पावले पूर्वासी मुक्ती असी कोण केले सगळे भक्तीचे महिमान येथे कंचे देवायतन कोणी मूर्तीचे स्थापन केले धन्य भक्त जगी मग हिंदुमती क्रोधे करून निर्भीक्षी जन लागून तुम्ही सत्यवादी होऊन प्रतरण कैले कैसे भ्रतरवाणी कुंठित झाली जास्त हे केली तुमची बोली भरतार त्या गुणी उतावेळी पुत्रा जवळी स्नेह झाले या ते जो मी पाहे हा तो देवभक्ती करीत आहे अभ्यंग दिसणे काय यासी साई हे गजानन हे कोणी हिंदुमतीचे वचन विस्मय पावले सर्वजन कोणी उत्तर न देऊन राहिले मौन धरून जय मग कोणी बोले वचन महाभक्तीचे महिमान कोण जाणे सज्ञान पाहे नंदन गापला तव देवाय साधिसद रक्तांग तनुशोभत रक्तचंदन चर्चित रक्तंबर धरित स्वदेही जो रक्त पुष्पाच्या माळा निर्मम निरंकार देखील अशुंड गणेश भासला तुझी देवाला स्वभावे वैसा पुत्र देखून त्यक्त शोक आनंद घन पुत्रासी दिले आलिंगन स्नेहपूर्ण स्तन झाले मग बोलती झाली पुत्रासी त्याला आपल्या ग्रहासी तो पिता महद्वजनासी पावला निशेषी येताली तेथे येऊन पुत्र राया करी काही उपाया जेने समीचीन मित्रवाया ते लवलाया करावे
आम्ही तुझं करता धन्य तर तुझं ऐसा मासी कुमार आणि तवा पिता मुग बधीर जरे शरीर रक्षते करुण मुख झाले श्रमवर्ण शरीर झाले संकीर्ण बधीर अन्न मुका होण दुर्गंध जाणं सुटला जाते अशी अवस्था जनकासी मी आले करू निवेदनासी पितृ तेने तुझं म्हणजे झालेला असी त्या अनर्थासी फैकेले तेथे अपराध त्याचा नाही श्रुती स्मृती विचारून मागे पुराणे दैतिक वागे अन्य काही तयाचा पुत्र धर्म लोकुन आरोग्य करीत पित्या लागून हे मनी पूर्ण मनी विचारून श्लाघ्य ते संपूर्ण करावे माता पित्याचे भजन सत्पुत्र करावे प्रमाण सदा तयाचे पूजन यशस्वी त्याने होय पोषण पालन करावे वचनी रत असावे हे विचारून बरवे हे संपदावे सुते कार्य औषधे अथवा मंत्रे करुण करावे देवता प्रार्थना उपाय शीघ्र करुण समीचीन पिताकारी माझ्या ठाई देवनी दृष्टी टाकून यंत्रीची गोष्टी यश घे उठावठी होतो कष्टी तव पिता होई मग सौभाग्यदारी हे वचन ऐकताकारी बल्लाळमुळे माती लागून एक जननी सावध दोन कोणाची माता कोण कोणाचा पिता कोण कोणाचा भ्राता कोण सुद्धा कोणाचा कित्येक माझे जन्म झाले तितके पिते धरी लेखिले सखे सुदृढ विचारले पती कोण कोणाचे मी कित्येकाचा झालो कुमार माझे कित्येक झाले पुत्र हा पासर विचारा एक विश्वंभर पिता माझा म्हणून ही पिता माता मी नाही का त्या वाचून नाही आणि का जो जैसे कर्म करी रेखा जो जैसे कर्म करी देखा तो फला आवश्यक भोगी तसे अनंत जन्मीचा पिता माता गजानन दान तत्पदा हा जीव त्या ते समर्पिता परमानंद दहा पावन त्याने कृपाळी होऊन दिले मज विमळ ज्ञान भक्ती देऊन सुख घर मज लागून केले पाहिजे त्याने प्रसाद भंजून देव दिला टाकून केले मद ताडन ते फळ संपूर्ण पावला तन्मार्ग चांदणी वर्तती ते अधर्मी धृती प्रीती जे नीच संगे राहती ते योग्य वती दंडासी जे टाकुनी सत्कर्म करू धावती अधर्म ज्यासी संबंधने दिनिगम तेची कर्म आदरिती देशी अशी दंड केला पाहिजे प्रचंड भगवत भक्तासी अखंड मृदंड असावे करता त्याची सेवन अथवा करता संभाषण अनायासे आनंद पुण्य गडे जन उद्धरते याने तैसे न करून केले मजला ताडन भजन मार्ग मोडून असुरी कर्म आचरला आता पाहून आता विचारून पाहता गजानन माता पिता तोची एक ज्ञानदाता त्रता संहर्ता तळरूपी सर्वश्री गजानन अमरस पाकशासन पंचोद्भव नारायण मार मन तोची बाई वृथा दृष्टे मज ताडन केले देवालय भंजन त्याचा स्पर्श होता दारुण दोष घडे अनिकासी असुरी संपत्तीचे जे नर तेही धनवे घसुर ज्याच्या संगे दोष करा ग्राम होती सहजी आता पुत्र स्नेह टाकून स्वसदन करी गमन पुत्र मजन झाला म्हणा परे करी सेवन पतीचे व्या काया वाचा मन एक धरला गजानन देणे पिता महाज्ञान विषय धर्म मज नाही मदन लागे संसार पुत्र कलत्रादितिके व्यवहार माझे रंगले अंतर विश्वंभर चरणीया असे पुत्र भजन ऐकून इंदुमती झाली किन्न पुन्हा भले सुता लागून वचन एक प्रियेचे न घडावे ते घडले होणार न चुके काही केले आता कृपा करून निरुक्त गेले स्नेह धरले पाहिजे भूषाप द्यावा कारण तुझी होसी सुधारा जेणे पुढे होय कल्याण असे वचन बोलावे ऐकुनी मातीची वाणी पत्र शब्दोने वचने पुढल्या जन्मी जननी होरी होसी वरा धेरी याचिनो कल्याण होईल तुझा नंदन दक्ष असे पडेला विधान कर्नाटक देशी पट्टन भानुनगर तेथे हो वल्लभ क्षेत्री नृपवर त्याची स्त्री तू सुंदर कमला नामे पवित्र होईल पुत्र तुझा दक्ष जो दशा आता प्राप्ती ती उपजात होईल त्या प्राप्ती नृपवर नाना रीती यज्ञ करील तपाचा 14 वर्षे पर्यंत वल्लभ तप करील अद्भुत मंत्र महाऔषधी अनंत करिता मुक्त नवे जी पै जैसा कोणी यज्ञान दुर्भाव्या लागून करतो नाना साधन तीर्थाटन जलदाने अन्नदान तुळादाने काळपुरुष षोडशदाने तपवृत्ते नाना चरणे वेदाध्याने सांगमयी साधने करता बहुत कदा नवे ज्ञान प्राप्त जीवदशा उपहात नव्याने मस्त जाणीजे मग पूर्वपन्य करून जेव्हा होय सद्गुरु दर्शन त्याचे होता कृपालोकन खरे अज्ञानायासे तसे अंध बधिर मुखत्वा क्षते दुर्गंध रक्त करता उपाय आनंद नवे अंध तयाचा राजा देखील तुम्हासी संताप पावेल मानसी बाहेर घालेले दोघांचे मन अंधरसी जाल तेव्हा
वनी करता भ्रमण पावल दुःख धारून पुढे कराल गमन पट्टने कदे खान दृढ वैराग्य वीन प्राप्त नवे जैसे ज्ञान तैसे दुःख भोगिता दारुण सेवाल पट्टन कोणी एका देवनगरी वगैरे वास करिता भिक्षांते सेविता नाश होईल दुरिता तै गुरुवावरी चिता भेटेल न कळे त्याचे स्वरूप ज्ञान मार्गी जातो तो ब्राह्मण गजाननी दृढ मन भक्त अनन्य देवाचा त्याचा अंग वायू स्पर्शन त्याची त्याची कृपालोकन त्याने दुःख होईल निरशन होय नंदन शुभावघ गुरुकृपा झाली यावरी गजानन दर्शन निर्धारी होईल तेव्हा दिव्य देहधारी पुत्र सुंदरी तुझा पै अशुभदे उपकारण बल्लाळे मातेशी केले कथन भविष्य कथले संपूर्ण मने करी गमन यावरे एवं बल्लाळे निराकरण करिता जन्मी दिली निघाली तेथून दुःख शोके करून उद्विग्न किंचित समाधान मानिले हिंदुमती गेली सदना बल्लाळ पूजे गजानना अर्पणी काया वाचा मना अनन्य भजन करीत असे मग त्या भजन प्रभावे कृपा केली देवाधिदेवे विमान धाडले सवैभवे करुणारत्नवे जगदीशे बल्लाळ विमनी बैसून दिव्य देखाते पाहून दिव्य लंकाळे करून वसन माळा पुष्पाच्या तय दे जैसा मरमरी चालीला विमानी बैसुनी उठली वाद्याची ध्वनी नाद गगनी न समाये ऐशा महोत्साही करून बल्लाळ पावला स्वानंद भवन देखील परमात्मा गजानन जो आनंद घन सर्वदा या स्वानंद पुराचे वर्णन करता वाचेसे पडतेसे मौन्य तथापि किंचित कथन उत्तरार्धी करी जेल एवं बल्लाळ पावला स्वानंद भवन जेथून नाही पुनरागमन महानंदाच्या दिष्टान तो सेवन राहिला विश्वामित्र म्हणे भीमासी तो हा प्रश्न केला अंबासी तो आम्या कथेला निश्चयसी वैश्य जन्मासी सांगितले कल्याणद्वय जन्मांतर तुझ कथले सविस्तर बल्लाळ बोलिला भविष्योत्तर ते साचार जागले हिंदुमती झाली कमळा कल्याणमूत्र झाला किचला श्रवण करते दुरिताला पळसोडीला अनायासे लोका नित्य निरंजन तेने धाडोनी विमान दास बल्लाळ स्वानंद भवन निवासी कृपेने केला पै येथे श्री गणेश पुराणे उपासना खंडे भविष्य कथोन्नाम त्रयविंशोऽध्याय घोडः श्री गणेशाय नमः अध्याय 24 भविष्य कथन श्री गणेशाय नमः नमो निगमागम सारा आनंद ब्रह्मांडी तुझी सारा तू विस्तारिसी संसारा हा पसारा तुझ करता भीम म्हणे विश्वमित्रासी दक्ष कोठे अनुष्ठानासी करतो ते अम्मासी सांगावयासी योग्य तू विस्तारे खरी कथन मद तृप्ती नाही करता श्रवण जैसे करिता अमृतपान पुरे कोण म्हणे शके हे कोणी भीमाचे वचन कौशिक झाला सुख संपन्न मने परिसे कथा पावन दोष करून सुख करीते कौंडन्य पुराजवळी एक महावन स्थळी रम्य नाना वृक्ष जाळी श्वापद कुळी निबिडजे तेथे नाना पक्षीगण शब्द करती नामस्मरण सरोवरी निर्मळ जीवन जैसे मन साधूचे वनी वापी विराजित निबिड कानन शोभत जीर्ण प्रासाद तेथे मूर्ती शोभत गणेशाची तेथे दक्ष जाऊन आरंभिले अनुष्ठान एकाक्षर मंत्र करून जे मुद्गले पूर्ण उपदेशिले जिंकून इंद्रियासी कन्नमुळे फळ भक्षणासी द्वादश वर्षे तपासी ध्यावून देवासी करीत असे प्रातकाळी निर्मळ स्नान करुणी वस्त्र समर्पण गंधमाल्य अर्पून धूप दावून दीप ओवाळले नैवेद्यासी भिक्षान्न फळतांबून अर्पून मने दक्षिणा कल्पून शमिद्रवास समर्पिल्या निरंजन दीप ओवाळले मंत्र पुष्प समर्पले ऐसे नित्य भोजने चिंतले ज्ञान देवाचे हृदयी एकविंशती दिन पर्यंत गेले निर्वाण आपण केले निराशन तव देखील स्वप्न हिर्दिनी प्रभावित समी मदोन्मत्त एकमानंग देखील अद्भुत सिंदुरे दोष शोभित मदश्रवत गंडस्थळी सुंदर पर्वतोत्तम प्रसन्न नयन उत्तम एकदंत शुंडाभ्रम शुभ्रम मराळी विराजित भासे जैसा गजानन स्वप्नी मातंग निघला जाना त्याने रत्नमाळा अर्पण कंठदेशी केली पै मगुजुने निष्कंदी बैसवले बैसवून नगरात नेले नगरासे शृंगारिले पातक ध्वज पल्लवी ऐसे देखले महास्वप्न जागृत झाला कमळानंदन उसे जनसी लागून या स्वप्नेसे देखिले कमळे माझी जननीये सांगे स्वप्न अभिप्राय आरोहण गज स्कंदी होय हे काय शुभ की अशुभ हे कोणी पुत्र वचनासी माता संतोषली मानसी म्हणे धन्य धन्य तू आहेसी स्वप्नी देवासी देखिले तो गजरूपी विनायक आरोहणाचे फळ एक राज्य प्राप्ती निश्चयात्मक देहिल देख निसंशय मग दक्षिण आनंदला म्हणे राज्य प्राप्ती झाली मदला तरी माते देईन गुगला नरयान निश्चय मोकाशे देईन ग्राम रत्नमुक्ता फळाचे नाम तुझ कोडहरी करवीन धर्म गौरुक्म दानाचा दानावर्त नियम देईन तुझं सौभाग्य उत्तम माता गुणी संभ्रम बोले उत्तम वचनाते मने स्वानंदा प्रती
तुझ झाली हा राज्यप्राप्ती परमानंद माझ्या चित्ती आनंद जगती न समाये पुत्र झाली या भाग्यवंत जो पूर्वजांचे सेवन करिता वाक्य ऐसे असता जिवंत मिल्या श्रद्धा करीत प्रत्येकी गायीच्या ठाई पिंडदान तो पुत्र करी निरनरकोत्तरण त्या पुत्रादे पुत्रवान होय जाण माता पिता अध्यात्म अधिभूतिक तिसरा ताप अधिदैविक या तापे सदा तृप्त लोक तुझे कस सांगेन अध्यात्म जाते म्हणावे खरुज रक्त पित्तादी जाणावे जे शरीरास्तव संभवे थोड्या गौराधिक व्याघ्री मारला सर्वे दंश केला बोले डविले अश्व पाडला अन्य भूतापासून झाला अधिभूतिक याला उगवलीजे आता पर्जन्य वृष्टी दिला ही अग्नी माझी सापडला बीज पडून मेला बुडला नदी माझी या त्या दैविक म्हणीजे हे त्रिविताप जाणीजे येणे हा लोक सहजे निरंतर तापगासे याच्या उपशमना लागून असावा सगुनी नंदन हे पतिव्रता कलत्र जाण जे पती वचन नुलंघे तिसरी संदाजी संगती जेने सकळ दुःखे लय जाती आणि सुख दरी उन्नती मोक्ष प्राप्ती नसा अनायासे म्हणून तुझं पुत्र लागून जे राज्य प्राप्त झाले जाण हे माझे संपूर्ण येथे कोण संशयकाचे आता स्वधर्मी असोरती सारते स्वचित्ती आयुष्याची विपुल प्राप्ती सदा ती देवार्चन जो का नित्य निरंजन जो शुद्ध बुद्ध सनातन तो दक्षदास होऊन सगुण चरित्र भावन करीत असे इथे श्री उपासना इथे श्री गणेश पुराणे उपासना खंडे भविष्य कथोन्नम चतुर्विंशोऽध्याय गुणः श्री गणेशाय नमः अध्याय 25 संस्कार वर्णन श्री गणेशाय नमः जय जय करुणा निधाना जांसी सृष्टदी विधाना सकळ कला संपन्ना शरसुंदना कुशलतो विश्वामित्र म्हणे भीमासी आता दक्ष कथा परियसी श्रवण मात्र आगासी सुटे पळासी तात्काळ कंदिरे नगरी चंद्रसेना राजा काळभुते करुण पावला जाता मरण मिळाले जननागरिका हा कार्य पुष्कर्दी युक्त कार्यात धावून येती स्वगस्ते शिरे बडविती शोक गर्दी अतिशय धावता ढकलून पडत देखील भूपदी प्रेत कोणी चरण वंदित दुःख पावत मोहावस्थे कोणी घेऊन त्याचा हात आपल्या मस्तकीत धरीत कोणी दृष्ट स्वरे रुदन शंकरित एकते ज्याच्या ठाई स्नेह होता आधी तो मेल्याची भरी पडती मोहे कोल्हाला करते घेतले भ्रांती कवळूनी त्याचा पत्याची पत्नीशी त्याची सुनभा पत्नी रडे करून स्वरे करुणी अत्यंत दुःखाचे पाहुणी लावी वदरी हस्तपृष्ठ हृदय कपाळ पीडित पडली भूषणे नेलत महामूर्छना पावत भूमीसी लोळक गडबडा नागरिक स्त्रिया येऊन तिचे सांभाळती बसन सुलभा सावध होऊन विलाप दारुण करीत असे चंद्रसेना जिंबरे निर्लज्ज झाली त्यावसरी महाक्रोशाते करी जल्पना भारी होत असे मम सौभाग्य तस्करा घेऊन जासी अलंकारा शोधिता दिशांजांतरा प्राणेश्वरानं भेटसी कल्पन महाकाळ पवन लागून पडेला उन्मळून फळे मुळे सवर्तमान याचक पक्षी जन नाही येती मम वैभव समुद्रासी भोध भवतु आलासी देखुनी तुझ्या चंद्रवतरासी आला ग्रहणासी काळ राहू बने नाथनाथ हे कांत मी तुझ वाचुनी झाले अनाथा विधाताची निर्दय होता त्याचे चरित्र बाळगायचे स्त्री सुखाते बिघडवून पतीच्या आयुष्य करीक्षीण राया तुही न पुसोन केले गमन कोणीकडे करुणानिधी दिनेरीन भद्रासनी करता गमन पुससी तुमद लागून ते विस्मरण घा पडले गाजी आजी निष्ठुर का झालासी कोण्या देखील अपराधासी ते क्षमा करून मत्सी बोलावयासी योग्य तू जनामध्ये लज्जा टाकून करती झाली सातांग म्हण आता माझा मद देऊन जेथे गमन करसी तू मी प्रियकारिणी काळजी मद टाकुनी दिशा शून्य मध्ये वाचुनी के पुत्रा जनिहीन ते सुमंदानी मनोरंजन दोघे हृदय प्रधान अम्माशी पुसल्या वाचून केले गमन नृपवाया आता राज्याची गती कायसी कान भोनसी अम्मासी इमर्थ मोहन रंपिलीसी हे प्रभासी प्रिया भार्या अनाथाचे परी विकाळ अत्यंत होत असे व्याकुळ त्वा हे टाकुनी सगळं अजी केवळ एकाकी कैसा उदर तू होसी टाकुनी सर्व ग्रहस्थाश्रमासी नगर राष्ट्र भांडारासी जशी गजाश्वासी एकला ऐशी सर्व शोकंकुळ
राजसभी कोल्हाळ होत तव ब्राह्मण्यता अकस्मात बुद्धिमंत पातला वेदशास्त्र अर्थतत्वज्ञ प्रेतभूमिगत देखोन बोली निष्ठुर वचन अवघे शोक संबंध जागाले अवघे स्वार्थ परभवून करता शोक दारुण पर्याप्त याचा कोण बदला गुरु दिसेना सुदृढ ते रुदन गर्दी ते प्रेतमुखी अधोष अष्टू पडते त्याची तुंबासी नाही क्षिती करता कंदी गद्याने ब्रह्मांड गोगळकाचा ठाई कोणी चिरंजीव नाही जन्मले जे जे सर्व हे ते मेले पाही स्वकाळे सुलभारानी हृदन करी जीविताशा धरुण स्वकित पर जे जन ते हृदन करीती तुम्ही नागरिक जन स्वकार्य हानी करून झाले हा शुभ संपन्न करवया गमन उदित सूर्यवंशी सोमवंशी जगे जे भूतलवासी ते मेले नाही अशी वार्ता पूर्वजासी पुसावी म्हणून उठा सर्वजन रायसी संस्कार करून जायोत्तम गती लागून ते अजून तरी करावे कृतासी करी संस्कार तोची त्याचा आप्तनर त्या वाचून इतर ते स्वार्थपर मूर्खही उत्ता संस्कार लागून तो काही इच्छित नंदन तेने उत्तर कार्य करून मुक्त संपूर्ण मृतास कीजे म्हणून धर्मपुत्र करावा अथवा नीती योजावा करून क्रियारंभ मानावा द्यावी सर्वी तिळांजळी ऐसा ब्राह्मणे बोध करिता नागरिक उठले तत्वता ते प्रदानात समजता कर्तव्यता उद्वदेहिका संस्कारादी कर्म करणे ते केले समुद्रताने तिळांजुळे देवनी जरे केले स्मरे नागरिकी सर्व ही नगर प्रवेशले तेही पिसुमंद बक्षिले ईश्वर दर्शन घेतले सद्वर गेले राणीचे स्वसदना सर्व गेले येथून उत्तर कार्य झाले मग एके दिवशी मिळाले राजमंत्री सर्व काही सुलभाबाईसनी सभेसी आचरुनी प्रधानासी वने प्रजा पालन कर्मासी आता कोणासी योजावे तव आला बुद्धगल मुनी सर्वांना असे जाणुनी मने गज पुष्करी माळ देवरी घालील दागुनी तो नृपवर नित्य निरंजन निर्गुण तो बुद्धगल स्वयं ब्राह्मण दासासी आज्ञा करून केले गमन स्वस्ताना इति श्री गणेश पुराणे उपासना खंडे संस्कार वर्णन नाम पंचविंशतितम अध्याय गोडः ओम गणगणपते नमः अध्याय 26 परंपरा वर्णन श्री गणेशाय नमः त्रिपुरगणे मध्ये भावासी जो साधक ते बहु वैभवासी स्मरणे नाशी जो भवासी तो गर्भवासी रक्षिता अवत्या आदि गणेश नमन करुणी अर्पिले सुमन मग दक्षकदेशी लावले मन जिर्यागमन सुखाचे विश्वामित्र म्हणे भीमासी कोणती नगरी एके दिवशी शुभ ग्रह शुभ लग्नासी शुभ वारासी पाहुरी सभे मिळाले नाना जन राजपत्नी आणि प्रधान हस्ती आणि लागाना केले पूजन यथाविधी मग प्रार्थना केली त्यासी रत्नमाळा पुष्करासी देवनी बंदी नगरासी येईल चित्तासी तो नृपकरी हे आज्ञा अंगीकारून वारणा सह बंदीचरण नाना वाद्य गजरी करून नृप भटजन समवेत सभासत नाना जन त्याचे मस्तक अवग्रहण करून निघाला तेथून नगरातून चालिला मार्गी जाही महादाटी नार नारी एक थाटी स्त्रिया पुरुष धरून कांठी घाली ती बळे पुढे हो माला घातल्या तुम्हासी नृपवाल निश्चयसी राणी म्हणती अम्मासी बघा भाग्यसी यथेष्टा एकासी एक ढाकली झाले अवघेचे राज्य त्याते नगरोनी चाले हस्ती विमनस्कृती ग्रासी नगर संबंधी जनासी त्या गुणाला मनासी सेनाभार झाले चौपासी कुंजनासी वेष्टीन जेथे असे कमळानंदन पूजित असे गजानन तेथे स्वस्ती येऊन कंठीरत्नमाळा घातली पाता स्वर्गीचे अमर आणि भूमंडळीचे नर करते झाले जय जयकार नांदे अंबर कोंदले तेथे दुंबी स्वर वाजिनले भूमी वाद्याचे गजर झाले त्याने सकाळजन बधीर झाले नाद कोंदले दिशांतरे जवळी येऊनी प्रधान दिव्य वस्त्रे समर्पण घोषणे अमूल्य अर्पण केले पूजन दक्षाचे तसे नगरवासी जन दक्षिणाला जागून वस्त्रीभूषणे करून केले पूजन दयाचे देवासी आनंद झाला देही पुष्प वर्षाव केला सुख झाले पृथ्वीला मध्ये स्वधर्माला करील का एरवी तरी पुत्र जन्मा होता चौघांची आनंद चित्ता पृथ्वी पितर सेविता वेद चौथा इतिहासी सूर्य होता प्रातस्नान करून देईल अर्घ्य प्रदान देता मनमार्ग विरोधन तुटेल सुगमन होय माझे अग्निमुखी अवदान देईल मद लागून म्हणून सूर्याशी समाधान पैनंदन जन्मकाळी कर्म पुण्य कर्मे पृथ्वीवरी करता सुखावे धरित्री मानी आपला सहाकारी मधवरी जन्म लागा करील हा वेद ध्यन वेदविहित आचरण यास्तो वेद समाधान मारी नंदन जन्मकाळी नमजा कोणी जन्मला करील स्वहा स्वधा क्रियेला एक वेळ जाऊनी गयला
देईल अंबाला पिंडान म्हणून पितर संतोषदी हे न करता क्षोभ पावती तेने दारिद्र्य रोग होती दुःख पावती निरंतर असे कमळा नंदर जो दैव गुणे संपन्न यास्तव धरा सुखधर झाली संपूर्ण ते काळी राजा बैसला मध्यस्थानी यथानुक्रमे करजोडणी लोक उभे टाकले नमुने प्रधान दोन्ही संयुक्त राजा सर्व जनासी ते तसे तांबूल वस्त्रासी कुदरिया ब्राह्मणासी अनेक दानासी भिजले मग मातेचे पूजन वस्त्र अलंकार देऊन केले त्याने समाधान झाले म्हणून कमळेचे यथाविधी करून केले सर्वांचे पूजन मातेकडून बहुदान करवी नंदन तैवेळे निरयानी बैसवी मातेला आपण गजी आरुढला मार्ग सुगंधे शिंपीला झाले जनाला बहुसुख अश्वारूढ प्रधान पुढे धावती त्वरे करून पातका ध्वज लावून पूर कौंडिन्य शृंगारिले सविती पुढे बंदीजन अप्सरा करती दर्दन गंधर्वाचे दिव्य गायन सप्तस्वरे करून करितादी लोक करती जय जयकार कोणी करती नमस्कार वाद्यांचा एक गजरा दाने अंबर कोंदले ऐशा गजरे करून नृपद्वार आले सर्वजन कोणी करून या नम्र केले गमन स्वसंद्रा सब बैसला नृपवरा जैसा पौर्णिमेचा सुधाकर आले मांडलिक राज्यधर जेवी अमर सुरेंद्रावासी दक्ष बैसला सभेसी गमेंद्र समाजैसी नरयान धाडिले मुद्गलासी सद्गुरुसी अनवया धाडीला सुमंत प्रधान छात्रचामर ध्वज देऊन गेले सत्पर जाऊन वंदले चरण गुरुचे नृपाज्ञ निवेदन झाले वर्तमान कथन उभा ठाकला कर जोडलं झाले समाधान मुद्गला मग आनंदले उठीला शिविके माझी बैसला वाद्य गजरा आणीला राजेसेबाईला सत्वर मुद्गल आला देखोर दक्ष श्वास हुन उठण पुढे गेले अभिगमन वंदले चरण किरीटेसी दंडप्राय नमस्कार घालून यासी नृपवर बैसवाला मुद्गल द्विजवर पुढे जोडली कर उभा असे पूजा सामग्री आणून गेले गुरुची चरण क्षावन उदरी घेतले जीवन अंगस्पर्श केले तेने सप्त समुद्र पर्यंत तीर्थेची जी समस्त तेथील मंजनांचे फळ प्राप्त सद्गुरु तीर्थ शिविलिया गुरुचरणी स्पर्शले पाणी ते सकळ तीर्थ मुकुटमणी गुरुनी गुरु तीर्थ होणे अन्य तीर्थ गती घासेना जे अज्ञाने घालून नाना दुःखे प्रणया प्राण्या लागून होतसे मोह संपन्न स्वपरभान सदा जागे त्या अज्ञानाचे मूळ एक अहंकार केवळ तो नेहमी मनोरी प्रबळ करी सळ परमार्था जैसे पहावयाचे नाही ज्ञान आणि जाणे नवे उतरून तो गळा बांधे पाषाण त्यासी बुडविन यावी न अनकाय तैसा न कळे कर्मपार नाही ज्ञानाचा विचार वैराग्य सुख मंदिर नाही साचार देखिला नाही भक्ती सखी गेली भुलला प्रचंड भुली विशेष अहंकृती धरली त्या ते घाली भवार नवी मनवी मुळ अज्ञानासी तो हंगारगा निश्चयसी तो गुरु सेवेने जायला यासी मी पणासी ठावकायचा मी पण तेथे वितुळे तेथे जन्म कर्म मावळे ऐसे गुरु तीर्थ निळे अगंपळे महाअभ्र ज्ञान सूर्योदय होय हविधाराती लया लया जाय कर्म मार्ग भोगने गाय पुरे ठाव तयाचा काम क्रोधादी तस्कर यांचा कुठला व्यापार आडमार्गादी वनचर आडमार्गादी वनचर रायती घोर शब्द कोरे ऐसा ज्ञान दिवाकर चिदवचनी करी संसार ते ज्ञान राहावया स्थिर वैराग्य सार सवेताले वैराग्य अनुदय होता सवीची उगवे ज्ञान सविता परितोची साध्वी रथा चित्पंथाचे अनुक्रमी वरुणी ज्ञानासी सारथी वैराग्य सवे चितपंथी तेने ज्ञानासी न पडे गुंती दगे महंती स्वशिरितो वरुणी वैराग्ययुक्त जे ज्ञान तेची करी ब्रह्म संपन्न त्याचे कारण सद्गुरु चरण पायवन घासे ते वरुणी सद्गुरु चरण तीर्थदक्षे केले प्राशन मग नाना उपचारे करून केले पूजन मुनींचे पूजनी गोदान ब्राह्मणासी देऊन नमिले मुनीसी दक्षस्तवी मुद्गलासी न कळे कोणासी महिमा तुझा प्रसाद हे करून देह सुंदर झाला दाना सर्व कुलक्षणी जाऊन दिव्यतरी पावन कोठे माझी पूर्वावस्था कोठे हे राज्य प्राप्त गाता मुनी मज विचारता विनायक सर्वथा तुझी होसी त्याची बोलीला वचन तेही ते दिसे निऊन तुम्ही धन्य देवाहून कैसे ते वचन परिसावे देवाचे जो करी भजन त्याचे देव करी प्रतिपालन न मजे तयार विनंदन असे योजना ठेविला अथवा देश तेजे असुर त्या लागी धरी अवतार निराकार तो साकार महे संहार करावा ऐसा विषमभाव देवासी हे तो नाही संतापासी म्हणून देवा समान संतासी मंदापराधासी होत असे
अपराध क्षमा करून मस्तकी पद्म कर ठेवून मज कृपा करावी पूर्ण तेरे मी धन्य होईल पै सकळ काम पूर्ण होती चिरकाळ नांदे नक्षिती दया उपजे सर्वानुभूती ऐशी कृपा मूर्ती करावे ऐकुनी दक्षाचे वचन मुद्गल भोले वरदान तुझं भय नाही ऋतूपासून पती काम पूर्ण सर्व घे ऐसे पावली वरदान दक्षिणाला सुखसंपन्न ग्राम मोकासे देऊन रत्ने धन दिदली दिव्य वस्त्रे भूषणे दिल्ली सद्गुरु कारणे अन्य ब्राह्मणा गोधरे दिल्ली वस्त्रे बहुसार त्याचा आशीर्वाद घेऊन बोळविले सगळं ब्राह्मण मुद्गल स्वाश्रमा लागून आनंद घन बोळविला अमात्य वस्त्रे भूषणे ग्राम दिल्ली कृपनंदने प्रासाद करावया निर्माण केली आज्ञा शिल्पिकारा ब्रह्मवर्ण रत्ने बहुधर देवालय केले सुंदर चारिद्वारे रुचिकर भास्करवत कळस जळ कैवरी केले सभा विसर्जन गृही प्रवेशना नृपनंदन राज्य करी स्वधर्म करून प्रजा पालन यथाविधी वर्तमान कळले वल्लभासी तो आला पुत्र पहावयासी भेटी झाली दोघासी आनंद मानसी न समाये वीरशेन नरपदी त्याचे स्वप्नी जाऊन गणपती सांगे तवा कन्या दक्षाप्रदी अर्पी शास्त्रोक्ती करोनी त्याने कौनन्यपुरा येऊन केले विधियुक्त कन्यादान त्या उभयंतापासून बृहत बाणू जागला त्याचे पोटी खडगधर सुभाळ त्याचा कुमार सुभाळाचा प्रभाकर वपुदित नर तयाची वपुदिताचा विचित्रशीर त्याचा भीमातून नंदन अशी परंपरा सांगून भीमसुख संबंध केला जो निर्बुद्धी रजन दक्षता संतोष सगुण होऊन यत्ने करून करी पाळन नरपरी गीती श्री गणेश पुराणे उपासना खंडे परंपरा वर्णन नाम षड्विंशति ध्याय घोडा श्री गणेशाय नमः अध्याय 27वा रुक्मांगद अभिषेक वर्णन श्री गणेशाय नमः नम सहस्त्र फलिभूषण दुरी करिसी ईशना वारिसी भक्त भवदूषण समुद्र शोषणा तुझ नमो विश्वामित्रम खामासन भविष्य परब्रह्म ऐकून संतोष झाला मुनी लागून करी प्रश्न भीमदेवा विनायक बुद्धी रमण कधी मज होईल प्रसन्न पूर्ण अनुग्रह करून करावे कथन मुनिवर्या कृतकृत्य होईन देवा कृपोपजल देवदेवा तो पाय मज परवा संगम कृपा करुणी ऐकुनी भीमाचे वचन हृदय द्रवला गांधी नंदन मने एकाग्र करुणी मन करी श्रवण नृपवर्या एकाक्षर महामंत्र छंद्रशी ज्ञान सहित मुनी विवाजे कथिता पुरुषार्थ सवेद ध्या मंत्रे करुण अपराधी श्री गजानन एकाग्र चित्तानुष्ठान करी दक्ष निर्मल प्रसादी गजानन झालिया प्रसन्न प्रसन्नत चारी पुरुषार्थ भावोन मनोरथ होती परिपूर्ण करी गमन स्वनगरा चिंतन करावी मानसी पुत्र होईल निश्चयसी विश्वामित्रे सांगते भीमासी तेरे चरणासी वंदिले करुणी त्याचे पूजन हृदय धरुणी गुरु ध्यान नगराचा आनंद घन सपत्निका नृपवर्या पट्टन देखिले नयनी देशी इंद्राची राजधानी आनंद घन झाला मनी सेना देऊन अमत्य आले तथा दर्शना लागून झाले परस्परे आलिंगन केले सर्वाहीन मन त्रिभागी जन चालती राजा प्रवेशला नगर झाला वाद्यांचा महागजर ध्वज पताका घरोघर शिंपले मार्ग चारु वंदे परस्परे लोक बोलती नगरी झाली बहुशोभनी पतिव्रते भेटता पती की अंधा प्रती दृष्टी येता नर यानी दोघे बैसून वस्त्राभरणे शोभायमान तवन गर्दी बंदी जन केले गमन नगरात सकळ समृद्धी युक्त नगरी दोघे प्रवेशत लोकाले जे जे पावित ज्ञानाने नृपद्याने वस्त्रे अलंकार मुक्ता फळे विसर्जिले देवनी तांबुळे ते आपल्या भुवना गेले मंदिरी प्रवेशले नृपवर्या मग पाहुणे उत्तम दिवस दक्ष निर्मित प्रासादास जाऊनी पूजले देवास षोडोपचारे करुनिया मग गुरु आज्ञे करून करता झाला अनुष्ठान उपवास पर होऊन मंत्रावलोकन करीत असे भोजना करता ग्राहसोग्रासी उच्चारी श्री गजाननासी मरे शुद्धात्मा पद्मवासी जेवणी उपवासी तो एका चेनी देखे गजानन स्वप्नी करी संभाषण स्वप्नी स्वैनी एक ध्यान बुद्धी रमन ठसावला ज्ञान रूप विनायका वैष्णवी चिंती गणनायका वचन बोलता अनेका गणनायक जाणत असे ऐसे अनन्य चिंतन जसे गंगा सागरी समोरून जळी भेटी लागून जाता लवण तेची झाले तैसे जळी स्थळी नभो मार्गे नदी नवी स्वप्न सर्गी देवी दानवी भूमी वर्गी देखता भोगी भूषणे जे जे देखता हे भूत ते मानी भगवंत त्या क्षमा लिंगन रेदा भावे नमित तयासी अखंड दंडायमान वृत्ती झाली एकात्र पिशाच मनिती जन त्या लागून नरगरीजे भगवत प्राप्ती भावी ज्यासी ते त्यागे ते पिशन त्रयासी लोकदारा धनासी पंधरदासी मूळगेजी पुरुषोता परमार्थ बरा लंबोष्टकोदार विधान
बरे तुमचा घर संसार कन्याकुमार तुमचे गे तुम्ही झाली उदासीन या शिरोकडीचे आले मरण मी दीन तुम्हा वाचून करिरुद्ध महामोहे नूतन वैराग्याचे वेळे स्त्री पाशकंठी घावळे मग तात्काळ झाकी डोळे वृत्ती पागळे प्रपंची ही एक दारेशना आता परिचय द्रव्येशना पापे अर्जिता धना पहे वासना विपरीत करता पुराण श्रवण प्रमार्थी जडले मन तेव्हा त्यागिले धनार्जन भोग संपूर्ण त्यागिले वर्षा मागे वर्षा त्यागे मेघ कुपत्य त्याते रोग तैसे धन त्यागे भोग राहिले वेग सर्वही इंद्रिय विषयावर विघ्न होता महादुःख वाटे चित्ता मग ते टाकून अवस्था धन अर्जिता होय पुन्हा एक उद्योग सांडे तवा आणि कची एक मांडणे ऐसी धने केली बेडी लावी अडी धनेशना आता लोकेशना भणीजे तया चिन्ही झालीजे परी तरी परवी सत्कर्मांचे ओझे मानून जे त्यागिले संध्या देवार्चन जे पतप अनुष्ठान तीर्थयात्रा सेवन दावडे पूजन अतिथींजय ऐसा कर्महीन लोकनंदिती त्या लागून लोकनिंदिती त्या लागून वंदी वृथा पृष्ठगान दावडे भजन देवाचे नाना वचने क्षळोनी कोलतानु ताप झाला मनी गेला शरण गुरु लागुनी झाला भजनी तत्पर श्रवणी पैसे सावकाश कीर्तनेराचे उल्हास कर्यखंडान स्मरणास देखिली आस नमुधावे बल त्याचे रगडी चरण तरी सावकाश देवार्चन दास्तिकरेनु दीन ऐसे भक्ती संपन्न होताची जनगर्ती उपहास त्या गेले सर्व प्रपंचास धरले पिशाच वृत्तीस मूर्ख यास म्हणावे कौमळ वैराग्याच्या ठाई लोकनिंदा करती बागी ते मार्ग सोडील लाव लागे पूर्व प्रवाही लागे मग नैसे हे लोकेशना सहित घात करी जाना तैसे नृपन वेजना वश नव्हे निंदेची या परी लोकेशना टाकून देखे जन भल गजानन जैसे गज्जास पुष्पे गिरदासन तो फिरवून पाहेजी तैसे खंडित भगवंती रंगले त्याची चित्तवृत्ती ऐसे देखुनी त्रिभुवन पदे सगुण मूर्ती अवलंबी सकळ तेजाचे आयतन कल्याण खाली लावण्य घन मुसावला आनंद पूर्ण बोले गजानन भीमासी पाणी तळी धोरणी द्यासी मने नृपा मुक्ता ऐसी मुक्ताची दशायसी ते निश्चयसी मानली गेले भूतळी शमभान देखे आत्मा एक निरंजन वृत्ती झाली समसमान झाले मन चिद्रूप ऐसी भीमा तू आहेसी आता धन्य काय वांचिसी मागे मागे त्यावरासी निश्चयसी देईन ऐकून देवाचे अमृतवाणी राजा आनंदला मरी मूर्ती देखून या मरी राजा मनी पावला वाचसी पडले मौन्य खंड सद्गतीत होऊन अष्टभाव दाटले पूर्ण आले भरण सत्वाचे मग ते दशा सावरण बोलता झाला वचन तुझ्या चरणामृत वाचून न लगे आन प्रियकर काय वाचा आणि मन त्याची निश्चय घापूर्ण नैश्वर्यान्य अपेक्षुन दिते धन्य ते वृथा ऐसी भीमाची वारी ऐकुनी बोले जगद्योनी माझ्या प्रसादे करुणी पहिले गुणी पत्र तुझा स्वर्ण ऐसी कांती अतिसुंदर महादीप्ती जायस्व भुवना प्रती देवा ब्राह्मणी प्रीती कसोदे ऐसे देवनी भरतान देव पावला अंतरदान राजा सुमिंद्रा लागून आनंद घन पातला देव ब्राह्मण पूजिनी प्रत्येकाला अनुदिनी नाना सत्कर्मे करुणे गजाननी अर्पितसे मग स्वल्प काळे करून त्याची उत्तम झाल्यानंतर जन्मकाळी विप्रा लागून अनेक दान धीधली उर्मानंदाचे नामावे अभिधान ते विले द्विज वचने करून शुक्ल पक्षी शिशिवर्तमान ते विनंदन वाढला विद्याभ्यासा लागून केला गुरुंच्या स्वाधीन सकृदय शर्वण मात्रे करून करिग्रहण विद्येचे देवायचा विद्यानिधी रुक्मांगद झाला निर्वधी बळवान शास्त्रवेदी बळवान शास्त्री विधी असे छंदी प्रवीण सकळ गुणे परिपूर्ण भीमदय गुणी नंदन मगदयासी पट्टाभिषिंजन केले सुधीन पाहुरे ब्रह्मसी वचने धने दिल्ली गोधने रत्ने येरे विनायक भक्ती दृढ मने पित्याहुनी धरी गेले मग एकाक्षर मंत्र पितने गझला पवित्र चित्त करुणी एकाग्र जपान निरंतर करीतसे एके दिवशी अरण्यवासी राजा गेला पार्थीसी मारुनी मृग वाराहासी दडले नगरासी स्वानंदे जो करते निरंजन परब्रह्म सनातन तो दासा झाला सगुण चरित्र पावन करीतसे इति श्री गणेश पुराणे उपासनाखंडे रुक्मांगदाय भीष्मोन नाम सप्तविंशोऽध्याय गौडः अध्याय 28 श्री गणेशाय नमः अध्याय 28 प्रयोपवेशन
प्रायोपवेशन श्री गणेशाय नमः नमो मुनी मनरंजन सिंधु दानव गंजन भक्त भव भय भंजन तू सज्जना सुखप्रद भृगु मने सोमकांता परिसता मंगल कथा श्रवण वैराग्य करी चित्ता त्याने स्थिरता ज्ञानाची रुक्मंगद महाकाननी प्रवेशला मृगहननी हिरता तपन माध्यानी आला भ्रमणी श्रांतला राजाक्षुदा तृषाक्रांत ब्रह्मदाश्रम एक देखत तिथे वाचक्रवी नंदन अति समर्थ तपेजो अतिवृक्षलता दाट रवी रश्मीस नाही वाट पक्षियांचा किलबिलाट पती पाठ वेदाचे जाती वैर टाकून मृग खेळते अनुदीन तेथे वाचक्रवी ब्राह्मण मुकुंदा पत्नी तयाची सुंदर मंजुळ भाषणी एका लावण्याची खाणी राणे उभयता देखोनी मैसान मुनी आश्रमी त्या मग मने मी अतिश्रांत आलो असे तृषाक्रांत मज द्यावे जन बाळा जळपानार्थ अतितप्त जाळ बसे ऋषी सांगे मुकुंदेशी देशी तळ जनपानासी आपण गेला स्नानासी माध्यान्नास काशी करावया राजा मनीषी तळजळ माते मददे उत्ताळ वेळ जळावीन प्राण व्याकुळ जाती केवळ यमालया जयकुनी त्याचे वचन मुकुंदा करी अवलोकन देखला मूर्ती मंद मदन नृपनंदन दुसरा हा की याही पेक्षा सुंदरा देखून झाले कामातुर हृदय भेदले खडतर पंचाक्षराती वेगे पुरुष पावन द्विगुण हार स्त्रिया देही अधिकोत्तर लज्जाधरी चतुर गुण सुंदर कामिनी व्यवसाय करी षडगुण कामतिका ढय अष्टगुण सुंदर पुरुष पाहून देखून द्रव्य मन तात्काळ भरली द्रवली मानसी मग मने रुक्मांत गदासी तू धन्य घा पुरुष होसी अप्रतिम देखिलासी अजीव्या देव मनुष्य नागाच्या ठाई यक्षगंधर्व समुदायी आहे तुझा याचा पुरुष नाही धन्याही प्रसवली तुझ्या होता दर्शने मी झाले काम संपूर्ण माझा धरा मृत देऊन काम पूर्ण करी माझा मनी भ्रमताशी नळासी पल्लवे वारा घाली त्यासी प्रतिभाव दिविल्यासी चेवतयासी येईना मग मने वरिता सुंदरा शरीर बाहे मुखचंद्र हृदय गोठला पंचशर हा बहार रूप पडे हे येणू मने शीतळ जीवन देही चेष्टा टाकून कधी मृत ग्रहण मुकुतालिक देवरे माझे पाडे महिवरी लावण्य पुतळे सुंदरे तसेच प्रातप केले भारी ते अवसरे फळा झाले माझा काम करी पूर्ण मी करीन क्षुदा कृषाकरण ऐसे कुणी दृष्ट वचन मरे माते समरतु मज स्मरणसी सुंदर शरीर ते इष्टामुद्र भांडार वाहे सदा रुधिर अस्ति माझे रजिले जे थिल्लरांगे निर्मळ उदक ऐसे बाह्य दिशे चोखा ही मृग जळाचा अवलोका पुरुषा देख तैश परे तैसे शरीराचे सुंदर बर अथवा गुण जे भाषण ते योगीचे मृषागर प्रथम गुण स्त्रियेचा जे कर्म कठीण सर्वांसी ते सोपे अग्नीसी तैसा साहसी स्त्रियेसी हा प्रियसी तुझ्या गुण जैसा लावेचा कळवला तैसा मायावी शागळा परिणाम घातक झाला हा बोलीला तिचा गुण तरी पिसे का जैसा परी स्वहिता हित विचारी तैसा मूर्खत्व शरीरी हा निर्धारी चौथा गुण मोहामक्षिका जैसा परी मोह सोडून वजदुरी तैसा लाभ पदार्था मात्री घरी संसारी पाचवगा शोचन कळे जीएसी ग्राम शुक्री जैसी तैसी निर्मळता जीएसी स्त्रिय पाशिका सहावा काळाचे निर्दयपण तैसा भला नष्ट न होणे दान घात करिता कठोरपण हा स्त्री गुण सातवा या सप्तगुणी घडली भीती चिखलाची जे विरंचिले तैसी स्त्री मूर्ती उभाविली सहज सप्तगुणे या विशीची लाज धरावी करिस्ती नाकीस पूर्वी देखणेपणा काजळ लावी काळमुखी म्हणवी यास्तव अन्याय करता नागटोचिन ऐसे वाट दाटावी ताजन करिस्ते पूर्वी टोचून ठेवले असे जे जे वृंदावने सुंदर मन तैसे तुमचे लावण्य तुम्हासे देखून बहुत जन अदपन पातले ब्रह्मा विष्णू महेश्वर पुरंदरांत कुमार संदोप संद असुर सुधाकर तारा योगे वाळी आणि रावण देवराजे मुनिजन स्त्री योगे ठाकले पूर्ण तैसे मी जनधवेची वैकुलितीची कपटवाणी राजा निघाला तिथोनी तिलोत्तमे होऊन उत्तम जरी तरी मी न करी जितेंद्रिय मत्स्य गदरी गिळेल मेरो मुंगी प्राशन करी सागरू घडे गगनाची उंडीरू येईल करू कोण वेळे परिविरक्त दोनर तोनवेची सहसा कामातुर अतिनिंद हे पारदार सेवन नर जळे त्या विनय कृपे करून तुझ्या ढई सक्त माझे मन नवे न जळ करी प्राशन दृष्टीनं दिले तरी ऋषी आश्रम होऊन आलो मी जीवना लागुनी होणी गेला विश्रांती स्थानी ती तवा भडा अगदी माझी सापडला
तसे बदनागी झाले पुरुरी गमन संपादिले तव मुकुंदने धावून धरले पाणी तळे तयाचे मुकुंदा म्हणे रायासी जो बळे स्वीकारी परस्त्रियची तो जाईल नरकासी स्वहे वारिल्यासी दोष नाही तुझ शास्त्र श्रवण असे नसे जाणे कोण बोलसी तैसा सज्ञान परिज्ञान अद्यापत्ते माझ्या कृती त्रेती स्त्रियासी ब्राह्म्याने स्वतंत्र निश्चयसी योजिले ज्या पुरुषासी रुचेल मानसी त्या वरावे हे नेनुरी तू अज्ञान वैवध हे श्री स्त्रीला त्याहून कुरुभासी गमन काही पंधरी पुण्य तुझ्या पै आतन करीसी माझे वचन तरी तुझला शापूर भस्म करीन हे राज्य भ्रष्ट होन मना गमन करीसी तू ऐसी नाना परिबोधित परितो नगरी विरक्त आश्रम त्यागून विरक्त मुकुंदा देखत थयाते बग कामाने पिडिली अतिवेगे धानी धाविली तन रूप तनु आळंग गेले मुख कमळे चुंबनने पतंगी धावली दीपागवरी तैसी आली धृपाजवळी येरे झाडली दुरीच्या दुरी पडे भूमीवरी मूर्छित जैसे पणे अर्धोळली खेळी भूमीवरे पडली ते कधी मुद्द गंदेसी झाली चिरी उठली तात्काळ परधारा सहोदर रूपवर मुनी बंदी कामातुर देखून विचार सांगितला परकुशी जिचे मन रथ तिसरी दारुंदर होता विवेकी विन तुझ विरक्त होय यथार्थ सांगत महोदधी शुष्क होईल तरी माझे मन नव्हे केवळ चिंतन त्या गुणी निघाला कृपाळ मग शापिता तात्काळ क्रोधवशे जशी कृष्ण सर्वेली फुप्पात कोठे क्रोधे करुणी परे तरू जळाली मारी तुझ देखुनी द्रुपवर्या तैसा द्रुही कष्टे कुष्टी होय आता उठावली निर्विक्षुनी वचने गोरडी भ्रष्ट पुष्टी बहु बोले राजा त्या वचने दुखावला अश्रुमातुरी निघाला जागृत तळवटी गेला कंजुगा काढला अंगीचा तव श्वेत बकवत शिरीर गोष्ट योगे झाले शुभ्र कांदीहीन कुश्चिग्र समग्र बोले चिंतापर घोरी मने जय जय गजानन दीनबंधू विधिशा रमणा मद दंडिले अपराधाविना लज्जा पूर्ण तुझला गजे तन होतार धरून करसी साधूचे रक्षण आणि दृष्टांचे निर्दाळन तुझ्या अवतरण या लागे कांजन स्मरणी सुंदर हे असे झाले शरीर दृष्टा स्मरणी अतिक्रूर निर्भय परते घसे आता तुझा विन शरण कुणासी जाऊ गजानन लोकासी कैसे बंधन दावयतन निंदगे प्रयोपवेश कलिवर शोषिन आता सत्वर न्यागृदा तळी बैसन द्रुपवर गेले शिनाचार नगरासी लोकानित्य निरंजन दीनबंधू दयागान तो दासा कार्या लागून स्वहे सगुण अवलंबिली इथे श्री गणेश प्रणोपास्तगंड प्रयोपवश नाम 28 अध्याय घोडा जय गजानन जय गजानन जय गजानन श्री गणेशाय नमः अध्याय 29 नारदागमन श्री गणेशाय नमः नमो जगत केशरी वहनी श्वेत केशरी काशीसी पट्ट केशरी गज भव गज केशरी चिंतामणी भृगुमने सोमकांता परसे रुक्मंगत कथा श्रवण फळे सुटे दरिता पुण्य सत्ता वृद्धी पावे रुक्मंगत प्रायोपवेशनी जागृता तळी बैसला करणी सेना नगरा लागुनी गेली सायांनी नृपावीन रात्रीच्या अवसरी चक्रवर्ती नदीच्या दोही दिरी शोक करते तैसा बळी स्वामी सेवका जाहाली काढील काळा पडता हृदय ध्यावे भगवंता तोची निवारी सर्व चिंता जो नियंता काळाचा हृदय ध्यानला गजानन जय जय करुणा कर हृदय स्वानंद भवन निवासी जगज्जन गातू नमो गांग विहारणा गिरजा राक्षसी विश्वन्न विध्वंसना क्रौंच गंधर्व उद्धारणा पतित पावन जगदीशा जय जय भृंडी भ्रूशुंडी वरदा अद्वय अब्जिनी मकरंदा संसार भय द्विवरा कटिरव सदा तुझी बाई तू भवसागरीचे दारू भक्तजन करुणा करू माझा का पडला विसरू मी काय करू जगदीशा करुणा वाचने गजानन वाचने भीमनंदन देवे नारद हृदय प्रवेशुना केले गमन त्या स्थळा ऐसे करी तव चिंतन तव नारदला देखील दुरुन स्कंदी विना नाम स्मरण करी नमन तयाते भले विश्रांती पावे क्षणभरी कृपा करी येतवरी यावे ऐकोनी द्विज केशरी अंबरे होनी उतरला यथाशक्ती करी पूजन मग करता झाला प्रश्न माझे रुक्मंगदा विधान भीमनंदनी महाबळी मृगाचलता महाबली वाचक्र वे आश्रम लागुनी येथा झालो मध्यानी जळपानी तृषार्थ देखुनी मम सुंदर शरीर तत्पत्नी झाली कामातुर धावणे चुंबले मम वक्र व्यासत्वर झाडिली मुनी गेला असता स्नानासी गाठ पडली दृष्टीची मद प्रार्थना रतीसी
प्रेदितातिशी निघालो देव प्रसादे करुणी इंद्रिय गण हवरून विवेके मनोकुंजर वळून केले निराकरण तिचे म्या मज देखुनी विरक्त दुःख पावली अत्यंत मग करुणी निष्ठुर चित्त शाप देते मज लागे मने महादृष्टा हे कुष्टी मी सकामा झाले कष्टी तैसा तुही उठा उठी होय सृष्टी दुःख रूप ऐकुनी तिचे दुष्ट वचन विनिगल आश्रमातून या वट वृक्षात तळी येऊन परिवलोकून तनुजे तव श्वेत कुष्टी जाय सर्व झाली आता निवृत्ती पाहिजे कदिली तू सर्वज्ञ भूमंडळी मज काळे पावलासी मी दुःख सागरी झालो मग्न मातृ पितृ वियोगे करुण ऐकुनी नारदे वचन बोले सर्वज्ञ तया प्रती करुणायुक्त होऊन मने राया तो धन्य होणे एकांती सुंदर कामिनी प्रार्थिता त्यागुनी निघालासी पुरुष धन्य तू वैराग्यशीळ ज्ञानी ही तुझी केवळा जेने क्षळले मनोमन दुर्विषय जेने त्यागिले तरी कुष्ठ नाशवया लागून तुम्ही उपाय कथिन मग मार्गे करता आगमन आश्चर्यपूर्ण देखिले कोणी एके शुद्र महागोष्टी जरे करुणी ज्याला कष्टी वाकिले असे पृष्टी दाखवटी भेटले सुना पुत्र झाले निष्ठुर व्यापार हित झाले शरीर गेले सर्व अनादर निघाला बाहेर त्या दुःखे घरदार सुना कुमर त्या गुणी चालला शूद्र यात्रा प्रसंगी कुटुंब पुरा तीर्था सत्वर पातला तेथे गणेश कुंड विशाळ आता हेल्मेट निर्मळ जळ त्यात स्नान करता विमळ तरू केवळ जागाली बाहेर येऊन यावलंबून क्षुद्र घरी आपण लागून तवाजारा कृष्ण जाऊन दिव्य तनु पावला तो यवन दशा झाली प्राप्त आनंद पावला अद्भुत बडी आश्चर्य बहुत पुन तीर्थ महिमा आनंद सागरी मग्न झाला तो आले विमान विनायक दूत घेऊन आकाशून तरले विमान देखता नयनी झाला जैसा अंबरमरी तुता बैसरीला विमानी वस्त्रभरणी गोरवीला लागली वाद्याची एक घाई विमान गगनाच्या ठाई चालले अत्यंत लवलाही स्वरंदपुराही पातले स्वलोकी दिल्ला निवास जेथे शोक मोह नाही निशेष प्राणी न पावे पतनास लाभ शुद्रासा जैसा झाला व्या देखील हजिरेरी तरी स्नानासी तुवाजे असतानी द्यावे त्या तीर्था लागूनी दोष हरणी विख्यात तीर्थे गुरुनी मज्जन तरी श्री वृंदावनीचे पूजन धने ब्रह्मना लागून देह धने वसने तू तात्काळ पवित्र होसी सरपटाची जीर्ण त्वचेसी कैसे टाकून तू कुष्ठासी दिव्य तनुसी पावशील ऐसे नारदाची वचन ऐकून अमृतनंदन आनंद सागरी मग्न देभान विसरला मृताचे आले प्राण की दारिद्र्या सापडले विधान की मरती यासी अमृतमाना की आले नयन नंदासी कैसा सुखे सुखावला तव नारदे गंगा गमनारंभ केला राये त्या लागून मौनाला मने वचनाला परिसावे मग करुणी साष्टांग नमन केले नारदाचे पूजन मग करता झाला प्रश्न भीमनंदन ते काळी रुक्मंगन म्हणे नारदासी कोणी निर्मिले त्या क्षेत्रासी पूर्वी कोण पावला शुद्धीसी सांगे अम्मासी मुनिवर्या रुक्मरत्नमयी निर्मिली मूर्ती कोणी स्थापिली विनायकाची भूमंडळे विख्यात झाली कैशापरी हे पुण्य पावन कथा जे पवित्र अमृत हरिदा वारोनी भवरोग व्यथा श्रवण करता अमरत्वदे श्रोता वक्ता श्रवण करते तिघासी मोक्ष अर्धा लाभनिधी ऐसी माता भगवत कथा सांगावी तुम ऐसे साधू जन परोपकारार्थ भ्रमण करता जगदंधारण अन्य प्रयोजन नसे काही परोपकारा मेघ परवर्षदी शेषमस्तकी धरीक्षिते चंद्र सूर्य गगनी भ्रमदे तरी वसुमती भूताते गंगा करी गमन जनोद्धार वया लागून कल्पतुरीचे अवतरण याचक जन दोषार्थ तैसे तुम्ही साधू संत भूमंडळी विहार करिता जनांची दुःखे मारिता मोक्षबंध दागुनी हे जन अज्ञाने भ्रमले संसारावरती पडिले हर्ष विषादे घेतले चित्त बुडाले प्रपंची मी कोणकोण्या कार्यासी आलो हे नकळे बुडासी कन्याकुमार कलत्रासी महापासी गुंदले भवबंध लागला जीवासी अनंत योनी प्ररियासी घेवो लागले निश्चयसी जे विप्रहासी पडली या त्याच्या तरुणोपाया लागून साधू ईश्वर अवतार पूर्ण जे सर्वभूती समान जे सर्वज्ञ सर्वदा ऐसे तुम्ही महानुभाव जे भूमंडळीचे देव जे तपा अवतार सावेव जे गौरव देवीचे ऐसे सर्वज्ञ तू ज्ञान घन तुझं पुढे काय बोल अभिज्ञा दया निधी दया करून संशय छेदन करावे ऐकून निरुपांगदाची वारी नारद संतोषला बरी मग मने भला भला प्रश्न करून नौकाजनी योजली घे कथा नौका जनासी तारावयासी तू पुसते तव वाक्य गोतृप्त मानसी झालो कधीशी परिसावे जे का नित्य निरंजन तो नारद रूपे सगुण होती निधी दासा लागून
करी कथन रूपंगदा इति श्री गणेश पुराणे उपासना खंडे नारदागमन नाम 19 घोडः। ओम गणपते नमः। अध्याय 30 अहिल्याकथन। ओम श्री गणेश नमो करुणाकरा डोंडी निज जन शंकरा तेजे कोटी प्रभाकरा चित्राकरा निर्विसितू अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया। पूर्णवाद की जय, पूर्णवाद की जय, पूर्णवाद की जय।